शेअर बाजारामध्ये आज सकारात्मकता. सेन्सेक्स 400 अंक तर निफ्टी 100 अंकांवर उघडला. युद्धामुळे 3 सत्रांमध्ये होती मोठी घसरण. आज डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 58 पैसे मजबूत. मात्र कच्चं तेल 3% महागलं. राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांनाच उमेदवारी. आज उमेदवारी अर्ज भरणार. विधिमंडळातील अधिकारी सिल्व्हर ओकला जाऊन अर्ज भरून घेणार. सूत्रांची माहिती. भाजपचे 4 उमेदवार आज राज्यसभेसाठी भरणार अर्ज. विनोद तावडे, रामदास आठवले, माया युनाते आणि रामराव वडकुते भरणार अर्ज. राज्यसभा निवडणुकीमध्ये रंग भरणार. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागा बिनविरोध होणार नाहीत. शिवसेनेनं 2 उमेदवार दिल्यास गणित कसं जुळणार याची उत्सुकता शिगेला. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू. इच्छुकांनी नंदनवन इथं एकनाथ शिंदेंची घेतली भेट. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे कोणाचं नाव करणार पुढं याकडे नजरा. ठाकरे गटाची शिष्टाई पळाला. प्रभाग समितीच्या निवडणुका मनसे ठाकरे गट एकत्र लढणार. मनसेनं तटस्थतेची भूमिका बदलली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवन इथं सामंजस्याचा करार. महाराष्ट्र शासन आणि चॅम्बरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये करार. जलविद्युत प्रकल्पांद्वारे महाराष्ट्रामध्ये 78,215 मेगावॅट वीज निर्मिती. ई चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक. बस मालक संघटना आज जाणार संपावर. वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावर करणार आंदोलन. बीड जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधव आत्महत्या प्रकरणी प्रदीप फाटेला 3 दिवसांची पोलीस कोठडी.